काय मग तुम्हाला पण आवडतात का रव्याचे लाडू? चला तर मग आज बनवूया मस्त असे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे पेड्यासारखे मस्त असे रव्याचे लाडू। नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। तर इथे मी घेतलेला आहे रवा बारीक घेतलेला आहे। जाड बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता। मस्त असा स्वच्छ करून घेतलाय आणि आता हा रवा आपण भाजून घेणार आहोत। कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करून मस्त असं हे 5 मिनिटं तरी आपण याला छान असं भाजून घेणार आहोत। थोडासा गव्हाळा रंग आला की त्यामध्ये तूप घालून घेऊयात। तेल किंवा तूप तुम्ही काहीही वापरू शकता। मी इथे साजूक तूप वापरलेला आहे। तूप घालून छान असा आता याचा सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही मस्त असा लालसर कलर याला आलेला आहे, म्हणजेच रवा आपला मस्त अगदी भाजलेला आहे। आता एका दुसऱ्या ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये जितका मी रवा घेतलेला आहे तितकीच साखर घेतलेली आहे। म्हणजे 1.5 किलो रव्याला मी 1.5 किलो साखर घेतलेली आहे आणि अर्धा किलोच्या अंदाजाने मी इथे 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। म्हणजेच 1.5 किलोला 3 ग्लास पाणी मी इथे वापरलेलं आहे। पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी पण चालते। छान असं याला उकळी येऊ द्यायची आहे आणि एक तारी आपण एकदम हलकासा तार तुटायला लागला की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर हा सर्व पाक रव्यामध्ये घालून घेणार आहोत। थोडासा घालून घेतला आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पाकाचा अंदाज येतो। तुम्हाला जर मिश्रण जास्त पातळ वगैरे वाटलं तर तुम्ही थोडंसं पाक जो आहे तो उरला तरी चालेल, कमी वापरू शकता किंवा अशा अंदाजाने तुम्ही तो पाक सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। थोडंसं मिक्स करून घेतलं, मला भरपूर प्रमाणात कोरडं वाटलं म्हणून मी उरलेला सर्व पाक यामध्ये वापरून घेतला। रवा जाड किंवा बारीक कमी जास्त असलं तर पाकाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। तर बघू शकता तुम्ही अगदी आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे। अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये जर गाठी वगैरे असतील तर त्या व्यवस्थित चमचाने हलवून घ्यायच्या आहेत। आता इथे मी फूड कलर वापरलेला आहे। तुम्हाला जर पांढरेच हवे असतील लाडू तर तुम्ही फूड कलर वापरू नाही वापरला तरी चालतो, किंवा तुम्हाला जर वापरायचा असेल तर मी पाकामध्ये टाकायला विसरले। पाकामध्ये जर टाकला तर अगदी सहज मिक्स होतो, पण मी विसरले। आता हा कलर घातला यामध्ये आणि व्यवस्थित असं हे मिश्रण छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून कुठे पांढरा किंवा कुठे पिवळा किंवा कुठे जास्त किंवा कमी असं राहणार नाही। अशा अंदाजाने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही एकसारखा असा याला पिवळा रंग आलेला आहे अशा पद्धतीने। तर सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि याला थंड होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत। हलकासं थंड झालंय, त्यामध्ये मी इथे खोबरा खीस आणि मनुके घालून घेतलेले आहेत। तुम्ही आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ते, तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता। अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे खोबरं जे आहे ते छान कलरमध्ये मिक्स होऊन जाईल, अगदी पिवळं वगैरे दिसणार नाही। आणि तुम्हाला जर असं घालायचं असेल तर तुम्ही एकदम थंड झाल्यावर ज्यावेळेस आपण लाडू वळतो त्यावेळेस पण घालून घेऊ शकता। सर्व व्यवस्थित मिक्स करून आता याला आपण अजून थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। छान असं 2 ते 3 तास मी हे ठेवून घेतलं आणि मस्त असं हे अधनंमधनं थोडंसं याला हलवत राहायचं, म्हणजे लवकर थंड होईल, ते जास्त वेळ लागणार नाही। आणि तुम्हाला जर जास्तच घाई असेल तर तुम्ही हे मिश्रण जे आहे ते फ्रीजमध्ये पण ठेवून घेऊ शकता। व्यवस्थित असं थोडंसं मी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आणि परत याला 1 ते 1.5 तासापर्यंत असंच ठेवून घेणार आहे। थोडंसं चिकट आहे त्यामुळे थोडा वेळ असंच ठेवून घ्यायचं, म्हणजे कमीत कमी मला हे मिश्रण कोरडं करायला 3 ते 3.5 तास लागलेत। फ्रीजमध्ये जर ठेवलं तर अगदी 1 ते 1.5 तासात लगेच थंड होऊन जातं। आणि नंतर तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत हे मिश्रण तयार झालेलं आहे, अजिबात हाताला वगैरे चिटकत नाहीये। जर जास्त कोरडं वाटलं तर हलकासा दुधाचा हात तुम्ही यामध्ये घेऊ शकता, की म्हणजेच 1-2-4 चमचे दूध घालून घ्यायचं आणि नंतर लाडू वळून घ्यायचे, ते पण मस्त असे मऊ होतात। पण अशा पद्धतीने जर बनवले तर दूध पण घालायची गरज पडलेली नाहीये। बघू शकता तुम्ही अगदी मस्त असे सहज साध्या पद्धतीने लाडू तयार होतात। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी
माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। बघा अगदी मस्त असे पेढ्यासारखे हे लाडू तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने बनवाल तर मस्त तयार होतात। कलर जर आवडत नसेल तर तुम्ही कलर नाही घातला तरी चालतो। अगदी पांढरे शुभ्र हे लाडू पण तयार होतात। अशाच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेतले किंवा तुम्ही जर छोटी वाटी असेल तर वाटीच्या आकाराने पण तयार करून घेऊ शकता। चला तर मग सर्व लाडू व्यवस्थित तयार करून घेतले। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार।